नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, कल्याण डोंबिवलीकरांना स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलांचा शॉक बसलाय. मार्चपूर्वी एखाद्याला समजा 700-800 रुपयांचं बिल यायचं, तर स्मार्ट मीटर बसवल्यानंतर 3 महिन्यांपासून थेट दुप्पट ते तिप्पट वीज बिल आल्यानं ग्राहकांमध्ये मोठा संताप आहे. डोंबिवली MIDC, सांगाव, मानपाडा रोड, केळकर रोड, रामनगर, टिळकपथ, सावरकर रोड, पेंडसेनगर, ठाकुर्ली चोळेगाव, महात्मा फुले रोड, सुभाष रोड, पंडित दीनदयाळ रोड, रेतीबंदर रोड भागामध्ये वाढीव बिले येत आहेत. त्याबाबत भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, मनीषा राणे यांच्यासह मनसे, काँग्रेस आणि उद्धव सेना आदींनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन संताप व्यक्त केला होता. स्मार्ट मीटरला सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेकडूनच विरोध आहे. वारंवार वीज खंडित होत आहे, त्यामुळे डोंबिवली, कल्याण पूर्व पश्चिम आणि टिटवाळ्यामध्ये नागरिक अगदी त्रस्त आहेत. रविवारी 24 तास वीज पुरवठा खंडित होता. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कुठलेही प्रयत्न होत नसल्याचा आरोप केला जातोय. सोसायट्यांमध्ये देखील वादाचं वातावरण आहे. नागरिक कामावर गेल्यानंतर अनेक सोसायट्यांमध्ये स्मार्ट मीटर लावण्यात आले. डोंबिवली पश्चिमेला कोपर रोडवरील काही सोसायट्यांनी यामध्ये आक्षेप घेतला, तरीही स्मार्ट मीटर बसवण्यात आले. काही सोसायट्यांमध्ये सभासदांना न कळवताच स्मार्ट मीटर बसवण्याची परवानगी देण्यात आली. त्यातून सोसायट्यांमध्ये हा वाद होण्याची चिन्ह आहेत. वाढीव बिलं येणं हे अन्यायकारक आहे. याला विरोध करणं नागरिकांचा हक्क आहे. वीज नियामक आयोगाकडे यावरती एकत्र येऊन दाद मागायला हवी, कारण तो त्यांचा हक्क आहे. अशा पद्धतीनं सध्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत. तर एकंदर स्मार्ट मीटर बसवल्यापासून दुप्पट ते तिप्पट वीज बिल येणं ही अगदी सामान्य बाब झालेली आहे. तर मग यावरती आता सरकार नक्की काय निर्णय घेतं आणि सरकारला विरोधी पक्षातनं काही प्रश्न विचारले जातात का, हे आपण पाहायला हवं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.